प्रजासत्ताक दिनाच्या सप्ताहानिमित्त सुरू असलेल्या देशव्यापी मोहिमेचा भाग म्हणून पुण्यातील तरुणांनी भारतातील दूध उत्पादक आणि बीफ निर्यात उद्योगातील परस्पर संबंधांवर लक्ष वेधलंय। पुणे ॲनिमल लिबरेशन या तरुण नेतृत्वातील प्राणी हक्क संघटनेच्या वतीनं जेएम रोडवरील संभाजी उद्यानात माहितीवर आधारित आणि प्रभावी दृश्य प्रदर्शन सादर करण्यात आले। भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश असला तरी त्याचवेळी तो बीफचा प्रमुख निर्यातदार देश असल्याकडे या प्रदर्शनातून लक्ष वेधण्यात आले। सरकारी व जागतिक आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी 230 दशलक्ष टनाहून अधिक दूध उत्पादन होते, तर सुमारे 1.3 दशलक्ष टनाहून अधिक बीफची निर्यात केली जाते। दूध पुरवणारी यंत्रणाच प्रत्यक्षात बीफ पुरवठा साखळीला हातभार लावत असल्याचा दावा यावेळी करण्यात आलाय। दूध देण्याची क्षमता कमी झाल्यावर किंवा आर्थिकदृष्ट्या फायदेशीर न राहिल्यावर जनावरांची विक्री केली जाते आणि त्यांना मांस उद्योगाकडे वळवले जाते। डेअरी उद्योग आणि बीफ व्यापार हे वेगळे नसून एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत, असे या उपक्रमातून मांडण्यात आले। शहरामध्ये दिसणाऱ्या जखमी, कुपोषित आणि दूध देणे थांबलेल्या गायी हे याचे सर्वात ठळक उदाहरण असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले। पुण्यातील अनेक भागांमध्ये अशा गायी प्लॅस्टिकसह कचरा खाताना दिसतात। ही बाब चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले। या संदर्भात प्राणी हक्क कार्यकर्ते प्रवीण म्हणाले, दूध देणे बंद झाल्यानंतर रस्त्यावर दिसणाऱ्या अनेक गायी जवळच्या डेअरीमधूनच आलेल्या असतात, याची जाणीव बहुतेकांना नसते। दूध आणि मांस उद्योगातील हा दुवा समजून घेण्यासाठी नागरिकांनी माँ का दूध हा माहितीपट पाहावा। ठाणे, बेंगळुरू, जयपूरसह देशातील इतर 9 शहरांमध्येही गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी अशीच प्रदर्शने आयोजित करण्यात आली असून डेअरी उद्योग आणि मांस व्यापारातील अतूट संबंधावरील मौन तोडणे हा या मोहिमेचा उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले। आपल्यामध्ये आणि प्राण्यांमध्ये एकच बेसिक फरक आहे, ते म्हणजे आपल्यामध्ये चेतना आहे आणि त्यांच्यामध्ये चेतना तेवढी नाही आहे। आपली चेतना विकसित झालेली आहे आणि आपल्याला चांगला आणि वाईट याच्यातला फरक कळतो। तर आपल्याला माहिती आहे की आपल्या हा पदार्थ खाण्यामुळे जर एका जिवंत प्राण्याला आपल्यासारख्या सेंटिएंट बिंगला त्रास होणार आहे, तर आपण ते थांबवण्याचं चॉईस आपल्याकडे आहे। जेव्हा अग्नीचा शोध लागला त्यावेळेस आपण अन्न शिजवून खाऊ लागलो, तर आपण आता दोन्ही पदार्थ शिजवून खाऊ शकतो, जसं की प्राणी पण आणि वनस्पती पण आपल्याकडे चॉईस आहे की आपण वनस्पती खाऊ शकतो। माझ्याकडे बटाटा आहे तर मी प्राणी का कापावा? आमचं म्हणणं आहे की तुम्ही चॉईस करा की तुम्ही बटाटा खा। आम्ही इथे कोणाला लोकांना काही सांगायला नाही चाललोय की तुम्ही हे करा, हे सोडा वगैरे। आम्ही फक्त अवेअरनेस करतोय, जे सत्य आहे ते आम्ही फक्त लोकांपर्यंत पोहोचवतोय। आम्ही सांगतोय की जे डेअरी इंडस्ट्री आहे, दुधाची इंडस्ट्री आणि बीफ इंडस्ट्री हे लिंक्ड आहेत। गायी जेव्हा म्हाताऱ्या होतात किंवा जेव्हा गायीला नर बछडा म्हणजे मुलगा होतो, वासरू जेव्हा मुलगा होतो, तेव्हा ते वासरू आणि म्हातारी झालेली गाय, म्हातारी झालेली म्हैस हे सगळे जातात, बीफ बनतात आणि त्याच्यामध्येच आपला 3रा नंबर आलाय। आम्ही लोकांना हेच सांगतोय, कारण खूप लोकांना चुकीचं वाटतं की कोणाची हत्या होणं वगैरे चुकीचं वाटतं। आम्ही सांगतोय की आपण जेव्हा दूध पितो त्यामध्ये पण पुढे जाऊन किंवा आपण त्या हत्येमध्ये आपला पण थोडासा हात असतो। आम्ही त्याबद्दल काही बोलणार नाही आमचं, कारण आम्हाला कोणाला लोकांना सांगायचं नाहीये की हे बॅन करा वगैरे, या लोकांना हे करा, हे लोक चुकीचं म्हणतायत। आम्ही फक्त लोकांना संदेश पोहोचवतोय, आम्ही फक्त अवेअरनेस पोहोचवतोय आणि आम्हाला वाटतं की लोक तेवढे समजूतदार आहेत त्यांची स्वतःची चॉईस करायला, त्यांचा स्वतःचा निर्णय घ्यायला। कधी 3ऱ्या नंबरवर आला भारत? आत्ताच म्हणजे हे सगळ्यात लेटेस्ट आहे। आय थिंक 1 महिना झाला असेल। आधी 2रा नंबर होता, आता 3रा नंबर झालाय। पण आपण खूप वर्ष झालं आपण टॉप 5 नंबरमध्ये तर आहेच भारत, खूप वर्ष झालं। आमचं जे मोटिव्ह आहे, आम्ही कसं करतो, आम्ही लोकांशी बोलतो, म्हणजे आमचं मेन आहे डिमांडवरती। तर आपण जर जनरल पब्लिकशी बोललो, जनरल पब्लिकला सांगितलं, तर आपल्या हातामध्ये खूप पॉवर आहे, कारण आपण डिमांड क्रिएट करतो। आमचे खूप ॲक्टिव्हिस्ट आहेत जे पॉलिसी लेवलवर काम करतात, पण आमचं आजचं जे आहे, आम्ही इथे लाईक आउटरीच म्हणून एक करतो। आम्ही लोकांशी एकावर एक संवाद साधतो आणि एक एक करून त्यांना सांगतो आणि मग ते एक एक करून त्यांचा निर्णय बदलतात, त्यांना जेव्हा सत्याचं रिअलायझेशन होतं।